धुळ्याच्या एका मुलीचा सीसीटीव्ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। 17 एप्रिलला दुपारी 12 वाजता रस्त्याच्या कडेला एक मुलगी एका घरासमोर उभी असताना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते। अचानक त्या मुलीसमोरून एक वयस्कर आजोबा काठी टेकत निघून जातात। सगळ्यांना वाटतं की हा सीसीटीव्ही फुटेज नॉर्मल आहे, पण त्यानंतर तब्बल 2 सेकंदानंतर ही मुलगी आपला डावा हात पुढे करते आणि रस्त्याकडून जसा तिचा हात कुणीतरी अदृश्य शक्तीने हात धरून तिला घेऊन चालला आहे तशा आविर्भावात ही मुलगी चालत जाते। सीसीटीव्ही फुटेजमध्ये या मुलीचा डावा हात हा कुणीतरी ओढत आहे असं दिसतंय। सीसीटीव्ही मध्ये तो अदृश्य व्यक्ती दिसत नाहीये, पण मुलगी त्याला फॉलो करत जाताना दिसते, रस्ता क्रॉस करते आणि हाच जवळपास 20 सेकंदाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। इंस्टाग्रामवर त्याला करोडो लोकांनी पाहिले। न्यूज चॅनलला जेव्हा ही बातमी आली तेव्हा लोकांना वाटलं की त्या दिवशी अमावस्या होती आणि अमावस्येलाच हा भानमतीचा किंवा संमोहनाचा प्रकार झाला असावा, अशा प्रकारची चर्चा झाली। कारण धुळ्यासहित महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकार त्या दिवशी घडल्याची चर्चा झाली होती। त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला होता की नेमकं या मुलीला असं काय झालं। कारण की ज्या ज्या लोकांच्या घरात मुली आहे त्यांना आता भीती वाटू लागली होती, कारण की कोणती तरी अदृश्य शक्ती आली आहे का जी मुलींना हाताला धरून घेऊन जाते। आता ही मुलगी काय लहान नव्हती, वयात आलेली मोठी शिकली सवरलेली मुलगी, पण ती अशी कशी काय गेली? तिच्यावर कोणी जादूटोणा केला होता का तिला कोणी अदृश्य व्यक्ती घेऊन जात होता? लोकांचा तर जादूटोण्यावर भरोसा नाहीये, पण सीसीटीव्ही फुटेज खोटं बोलत नाही, म्हणून लोकांना आता भीती वाटू लागली होती। प्रत्येकाला प्रश्न होता की सत्य काय आहे। पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हा तपास धुळ्यावरून मालेगावहून जळगाव आणि त्यानंतर तपास पोहोचला नाशिकमध्ये ही बेपत्ता झालेली मुलगी सापडली। मुलीला ताब्यात घेतल्यानंतर जे सत्य उघडकीस आलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला। मग खरंच काय कारण होतं की मुलगी सीसीटीव्ही मध्ये अशा पद्धतीनं हालचाल करताना दिसली? खरंच तिला कुणी अदृश्य शक्तीने ओढून नेलं होतं का? जो म्हातारा व्यक्ती तिच्या समोरून निघून गेला त्याने तिच्यावर काही जादू केली होती का तिच्या अंगावर काही मंत्र म्हणून त्याने फेकला होता? महाराष्ट्रात असे आणखी ठिकाणी किती प्रकरण झाले, त्याविषयी काय चर्चा सुरू आहे? पोलिसांनी कशा पद्धतीनं तपास केला? या मुलीचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ, याच्या मागचं सत्य काय आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील एक शांत आणि कमी क्षेत्रफळाचं शहर म्हणून ओळखलं जातं, पण 17 एप्रिलची ती दुपार या शहरासाठी कधीही न विसरणारी ठरली। सरकारी दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरचा भाग होता हा, एक वर्दळीचा भाग होता। एक छोटासा रस्ता समोरून जात होता, तिथे राहणारे राहुल वराडे यांची 18 वर्षाची मुलगी संजीवनी। आता घरात त्या दिवशी सगळं काही सुरळीत होतं। दुपारचे 12 वाजले होते, कडक ऊन पडलं होतं। संजीवनी अचानक घराबाहेर पडली आणि सीसीटीव्ही मध्ये पाहिलं तर ती अगदी सामान्य दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र तणाव होता। ती वारंवार मागे वळून पाहत होती, जणू कोणतरी तिचा पाठलाग करतंय किंवा ती कुणाची तरी वाट पाहते। काही सेकंद ती तिथेच उभी राहिल्यानंतर फुटेजमध्ये एक वयस्कर व्यक्ती हातात काठी घेऊन तिच्या समोरून जाताना दिसतो। हा माणूस कोण होता? तो फक्त एक वाटसरू होता की तिच्या मागचा मास्टरमाइंड? कारण की तो व्यक्ती गेल्यानंतरच अवघ्या 3 सेकंदातच संजीवनीच्या शरीरात एक वेगळीच हालचाल जाणवते। ती आपला डावा हात हवेत असा धरते जणू कोण्या व्यक्तीने तिचा हात घट्ट पकडला असावा। सीसीटीव्हीचा अँगल अगदी प्रॉपर आहे, ती पूर्ण दिसते आहे, रस्ताही पूर्ण दिसते आहे, सगळं व्यवस्थित दिसत आहे। तो माणूस झाकण्याचं काही कारणच नाहीये, पण ती एखाद्या झॉम्बी सारखी किंवा एखाद्या संमोहित झालेल्या व्यक्तीसारखी वाटते। तिथे कोणीच नव्हतं, रस्ता रिकामा होता। तिचा खांदा हळूच वर उचलला जातो आणि ती वेगानं चालायला लागते, जसं कुणीतरी एखादा व्यक्ती तिला ओढत आहे। ती कोणाच्या ओढण्यानं पुढे जात होती। तिची चालण्याची पद्धत एखाद्या झॉम्बी किंवा संमोहित झालेल्या व्यक्तीसारखी वाटत होती। आता हा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। एका रात्रीत फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर फक्त या मुलीची चर्चा होती। धुळ्यात अदृश्य शक्तीनं मुलीला पळवलं, अमावस्येचा जादूटोणा, काठीवाल्या बाबाची करणी, अशा हेडलाईन्स लोकांच्या मनात धडकी भरीत होत्या। पण खरं सत्य जेव्हा पोलिसांनी तपास केल्यानंतर या मुलीला नाशिकमध्ये जेव्हा ही सापडली तेव्हाच या मुलीचं सत्य समोर आलं। लोकांचे तर्कवितर्क सुरू झाले। कुणी म्हटलं हा हिप्नोसिस किंवा संमोहनाचा प्रकार आहे, समोरून गेलेल्या त्या वृद्ध व्यक्तीला संजीवनीच्या डोळ्यात पाहून तिला संमोहित केलं आणि ती आता त्याच्या इशाऱ्यावर चालते। काही लोकांनी तर याला सरळ सरळ भानामती आणि जादूटोणा ठरवून टाकलं। महाराष्ट्रात अनेक घटना घडल्याच्या अफवा त्या आधीच पसरल्या होत्या, त्या व्हिडिओने आगीत तेल ओतण्याचं काम केलं।
प्रत्येकाला प्रश्न पडला होता की आज 21व्या शतकात ही जादू कशी काय झाली, मुलगी डोळ्यासमोरून सीसीटीव्हीहून गायब कशी काय झाली. जर सीसीटीव्ही व्हिडिओ नसता तर लोकांचा भरोसा बसला नव्हता, पण व्हिडिओमध्ये जे दिसलं त्याला कुणीच नाकारू शकत नाही. घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच धुले पोलीस स्टेशन ॲक्शन मोडमध्ये आले. हा केवळ एक अपहरणाचा गुन्हा नव्हता, तर हा एक प्रकारचा संपूर्ण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत होता. अफवा इतक्या वेगानं पसरत होत्या की पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली. तपासाची पहिली पायरी होती तो सीसीटीव्ही व्हिडिओ. पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञाच्या मदतीनं व्हिडिओचं विश्लेषण केलं. तो वृद्ध माणूस कोण, त्याचं नाव काय. पोलिसांनी त्या परिसरातल्या प्रत्येक घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो वृद्ध माणूस पुढे गेल्यानंतर गल्लीत दिसेनासा झाला. दुसरीकडे संजीवनीचा मोबाईल घरातच होता. तिने कोणाला फोन केला होता का, कोणाशी ती आधी बोलली होती का, पण काही धागेदोरे हाती लागत नव्हते. पोलिसांनी सहजीवन नगरमधील प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली, पण कोणालाही काही संशयास्पद दिसलं नाही. संजीवनी कुठे गेली असावी. संजीवनी सीसीटीव्ही मध्ये ज्या दिशेने जाताना दिसली त्या रस्त्यावरील पुढचे कॅमेरे तपासले गेले. पोलिसांना एक महत्वाची क्लू मिळाली. संजीवनी एका रिक्षात बसताना दिसली होती, पण रिक्षामध्ये बसताना तिला तिच्या हालचाली तिच्या कोणत्या पद्धतीच्या होत्या. ती कोणाशी तरी बोलत होती, पण तिथे कुणीच नव्हतं. पोलीस आता मालेगावच्या दिशेने निघाले. मालेगाववर प्रत्यक्षदर्शींनी मुलीला पाहिलं होतं, जी संजीवनी सारखी दिसत होती. ती घाबरलेली होती, कोणाला तरी शोधत होती. पोलिसांनी मालेगाव लॉजेस, बस स्टँड, रेल्वे स्टेशन पिंजून काढले, पण संजीवनी तिथूनही पुढून निघून गेली असावी असं शंका आली. तपास जळगावच्या दिशेने वळाला. बावपांचे बाजार अजून गरम होते. लोकांमध्ये चर्चा होती की तिला कदाचित एखाद्या तांत्रिकाने पळून नेलं असावं. पोलिसांनी हाही अँगल तपासला. परिसरातील संशयास्पद तांत्रिक मांत्रिकावर नजर ठेवली, पण संजीवनी जणू हवेतच विरघळली होती. तपास सुरू होऊन काही दिवस उलटले. पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली, संजीवनी नाशिकच्या परिसरात कुठेतरी आहे. नाशिक हे मोठं शहर, तिथे शोधणं सोपं नव्हतं. धुळे पोलिसांनी नाशिक पोलिसांशी संपर्क साधला आणि संयुक्त मोहीम राबवली. नाशिकमधील एका बस डेपोच्या जवळ असलेल्या सीसीटीव्ही मध्ये संजीवनी पुन्हा एकदा कैद झाली. इथे ती एकटीच होती, पण खूप अशक्त आणि गोंधळलेली. पोलिसांनी नाशिकमधले सगळे हॉटेल, सार्वजनिक ठिकाणं तपासली. शेवटी नाशिकच्या एक उपनगरात संजीवनी पोलिसांना सापडली. तिला जेव्हा ताब्यात घेण्यात आलं तेव्हा ती पूर्णपणे शुद्धीत नसल्याचं बोललं जात आहे. ती फक्त रडत होती, मला वाचवा असं म्हणत होती. पोलिसांनी धुळ्याला आणलं, वैद्यकीय चाचणी केली. आता प्रश्न होता सीसीटीव्ही व्हिडिओचं रहस्य. तो हात हवेत धरून चालण्याचा प्रकार काय होता. तो वृद्ध माणूस खरंच जादूदार होता का. संजीवनीची कसून चौकशी करण्यात आली. मानसशास्त्राची मदत घेण्यात आली. तेव्हा जे समोर आलं ते जादू टोण्यापेक्षा भयंकर होतं. यामध्ये पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि त्यानंतर संजीवनीचं जे सत्य होतं ते आता बाहेर येणार होतं. काही लोक म्हणत होते तिच्या कानात ब्लूटूथ इयरफोन घालून तिला कुणीतरी सूचना देत होतं, तर कुणी म्हणत होतं कुणीतरी तिला काहीतरी खाऊ घालून समूहित केलं होतं. या चर्चेतच आता पोलिसांनी एक महत्त्वाची सूचना येत्या दिली. पोलिसांनी सांगितलंय की आम्ही सगळ्या बाबतीत याचा तपास करत आहोत. मुलीची जबाब देखील आता नोंदवण्यात येणार आहे आणि त्यानंतर मुलीचं जे सत्य आहे ते त्या ठिकाणी बाहेर पडणार आहे. पण त्यामुळेच संपूर्ण राज्यातील पालकांना आता एक इशारा देण्यात आलाय. अशा प्रकारचे प्रकार जे आहे ते पहिल्यांदाच घडत आहेत. त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी यामध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचा जो प्रकार आहे तुमच्याकडे कधी घडला होता का, तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. असा जर प्रकार घडत असेल तर आपण काय काळजी घ्यायला हवी याची देखील माहिती कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.